नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेल्या पेपर 2 मधील गणित व विज्ञान विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 43, चुंबकीय बलरेषा। पर्याय: एकमेकास प्रतिकर्षी करतात, एकमेकास छेदतात, ताणाच्या स्थितीत नसतात, नेहमी दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवाकडे जातात। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एकमेकास प्रतिकर्षित करतात। प्रश्न क्रमांक 144, मानवाच्या हृदयातील कोणत्या कप्प्यांच्या भिंती सर्वात जाड असतात? पर्याय आहे डावे अलिंद, उजवे अलिंद, डावे निलय, उजवे निलय। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डावे निलय। प्रश्न क्रमांक 145, खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या माध्यमात धातूंचा समावेश नाही? पर्याय आहे क्लोरोफाइल, सायनोकोबाल्माइन, हिमोग्लोबिन, बेन्झीन। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बेन्झीन। प्रश्न क्रमांक 146, जर विशिष्ट गुरुत्व पदार्थाची घनता व पाण्याची घनता अनुक्रमे PG, PS आणि PW असे दर्शवितात, तर त्यातील संबंध रिकामी जागा हे आहेत। पर्याय आहे PG गुणिला PW बरोबर PS, PG गुणिला PS बरोबर PW, PG गुणिला PS गुणिला PW बरोबर 1, PW बरोबर PG भागिला PS अधिक 1। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, PG गुणिला PW बरोबर PS। खालीलपैकी कोणते जीव मृतोपजीवी पोषण दाखवितात? पर्याय आहे शेवाळ, कवक, बायोफायटस, टेरिटोफायटस। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कवक। प्रश्न क्रमांक 148, स्तंभ 1च्या संयुगाची स्तंभ 2 मधील त्यांच्या उपकरणांशी जोडी लावा। स्तंभ 1 आहे NaOH, KOH, NH4OH, MgOH2। स्तंभ आहे 2 आम्लविरोधक, औषध, कपडे धुण्याच्या साबणामध्ये उपयोगी, शॅम्पू, खते तयार करण्यासाठी। तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, NaOH आहे कपडे धुण्याच्या साबणामध्ये उपयोग, कोएचचा आहे शॅम्पू, त्यानंतर आहे NH4OH आहे खते तयार करण्यासाठी आणि MgOH आहे आम्लविरोधक औषध तयार करण्यासाठी। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 49, खालील गतींपैकी कोणते वर्तुळाकार गती नाही? पर्याय आहे घड्याळातील मिनिट काटा, गोल फिरणारे चक्र, जत्रेतील चक्र, शिवणयंत्रातील सुई, फिरणारा पंखा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शिवणयंत्राची सुई। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 150, लायकेनमध्ये कोणते 2 जीव एकत्रित राहतात? पर्याय आहे जीवाणू आणि कवक, शेवाळ आणि जीवाणू, कवक आणि शेवाळ, कवक आणि विषाणू। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कवक आणि शेवाळ। तर ही होती महा-टी-ई-टी 2025 रोजी झालेल्या पेपर 2 गणित आणि विज्ञानमधील प्रश्न। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।